विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुपूर्द केलंय। त्यामुळे आता विधानसभेमध्ये भास्कर जाधवांची तोफ सरकारला जाब विचारताना धडाडणार आहे। दरम्यान विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची देखील आहे। याच अटीवर भास्कर जाधवांच्या नावाला पाठिंबा देण्याची तयारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दाखवली। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, काय अपडेट्स आहेत? अमोल, विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेते पदाचा जो दावा आहे ठाकरेंच्या शिवसेनेने तो केला आहे। अशा प्रकारचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेलं आहे आणि जी माहिती मिळाली आहे ज्यामध्ये भास्कर जाधव यांचं नाव हे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं देण्यात आलेलं आहे। जसं तू म्हणालास की अडीच वर्ष म्हणजे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आग्रही आहे, मात्र अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही। आधी विधानसभा अध्यक्ष या विरोधी पक्षनेते पदाला मान्यता देतात का, कारण संख्याबळाचा विचार पुन्हा एकदा केला जाऊ शकतो। तसा जरी नियम नसला तरी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात ही सगळं येणार आहे आणि त्यामुळेच विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात हे ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी बघेल आणि त्यानंतर पुढचे जे निर्णय असतील ते होतील। मात्र विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदासाठी आता काँग्रेस दावा करेल अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळतीये। अमोल, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।